महायुतीचे ज्येष्ठ नेते प्रचार करत आहेत, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे ज्येष्ठ नेते प्रचार करतात। त्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, राज्यसभेचे खासदार मुन्ना माडिक साहेब, त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतायत। संभाजीराजे घाडगे असतील, राजेश पाटील आमदार असतील, आमदार प्रकाश आंबेडकर, त्याचबरोबर माजी आमदार राजेश क्षीरसागर, सर्व प्रचारामध्ये आघाडीवर आहेत। आणि याच्या उपर माझा फॉर्म भरायला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले, उपमुख्यमंत्री अजितदादा आले आणि आज प्रचारासाठी राज्यसभेचे खासदार खास करून आम्हाला कोल्हापूरात मिलिंद देवराजे आलेले आहेत। आज गजानन कीर्तीकर साहेब आलेले आहेत। ते राज्यातले आणि कोल्हापूर माझा आजोळ आहे, विशेष म्हणजे त्यांचा आजोळ आहे, त्यामुळं अतिशय अगत्यानं ते इथं आले, त्याबद्दल त्यांचं मी आभार पण व्यक्त करतो, स्वागत पण करतो। आणि इथे येत असताना आज प्रचंड अशी ताकद नेते मंडळींनी सुद्धा लावलेली आहे आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य जनतेनं आमच्या मागे फार मोठी फळी उभा केली। आणि आपण जर बघितला तर दिवसेंदिवस वातावरण बदलत चाललंय, अतिशय ताकदीनं लोक सामान्य माणसं आमच्याबरोबर येतात। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की कोल्हापूर मागच्या निवडणुकीला मी 2,70,000 मतांना विजय झालो होतो, यावेळी अधिकच लीड असेल अशा पद्धतीचं वातावरण। काँग्रेसचे बाजीराव खाडे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी त्यांनी केल्या, म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटते, का बंडखोरी केली असेल? काँग्रेसमध्ये लोकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो। आता खरं म्हटलं तर आमच्या शेजारी उभारलेले फार मोठे काँग्रेसचे नेते होते, तिथे न्याय मिळत नाही असं म्हणूनच ते सगळी मंडळी आपल्याकडे येतात। आम्ही सुद्धा पूर्वाश्रमीचे काँग्रेसवालेच आहोत, पण तिथे न्याय मिळत नाही म्हणून आम्ही वेगवेगळे पक्ष शोधले। खरं म्हटलं तर विकासासाठी आवश्यक असलेला जो पक्ष आहे तो मोदींच्याशिवाय पर्याय नाही। सगळीच मंडळी या महाविकास युतीमध्ये येतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि म्हणून बाजीराव खाडेंनी निवडणुकीला उभा राहावं का नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण काँग्रेसमध्ये त्यांना न्याय मिळत नाही ही गोष्ट खरी आहे। खरं म्हटलं तर बाजीराव खाडेंसारखा उमदा कार्यकर्ता काँग्रेसनं लोकसभेचा उमेदवार दिला असं मला पण बरं वाटलं असतं, कार्यकर्त्याला उमेदवार दिली। पण इथं अजितदादांनी म्हटल्याप्रमाणे एखादा नेता नाही मिळाला तर अभिनेता शोधायचा, अभिनेता नाही सापडला तर सेलिब्रिटी शोधायचा। इथं सेलिब्रिटी शोधण्याचा प्रयत्न झाला, एवढंच मला म्हणायचं। सर, काय चर्चा आहे की महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते कोल्हापुरात येऊन प्रचार करणार आहेत, याचा परिणाम काय होईल असं वाटतं तुम्हाला? महायुतीचे ज्येष्ठ नेते, महायुतीचे काय विकास आघाडी, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते येणार आहेत, पण अतिशय शेवटच्या टप्प्यात येणार आहेत। खरं म्हटलं तर या निवडणुकीमध्ये वातावरण अतिशय तापलेलं आहे आणि मग शेवटच्या वेळी येऊन काही फरक पडणार नाही। खरं म्हटलं तर त्यांना महाराजांचा सन्मान करायचा असता तर परवा उमेदवारी अर्ज भरायला कोण ना कोणी आला असता, ती मंडळी कोण आली नाहीत आणि म्हणून एक प्रकारे महाराजांच्या या कोल्हापूरच्या गादीचा त्यांनी अपमान केला आहे असं माझं मत आहे। आणि शेवटच्या टप्प्यावर येऊन काही दुरुस्त होणार नाही। सर, आता कोल्हापुरात नागरिकांकडून चर्चा होते की महायुतीपेक्षा महाविकास आघाडीमध्ये रॅलीला जास्त गर्दी होती, मग काय म्हणायचं तुम्हाला? तुम्हाला म्हणायचं आहे काय माहिती नाही, पण ज्यांनी रॅली बघितली गांधी मैदान ते आपलं कलेक्टर ऑफिस किती अंतर आहे तुम्हाला माहिती आहे, आणि दसरा चौक ते कलेक्टर ऑफिस हे अंतर आपल्याला माहिती आहे। गांधी मैदानापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत असणारी गर्दी, ओसडून वाहणारी गर्दी आणि भगवी लाट या कोल्हापूरमध्ये आली होती। आणि दसरा चौक ते कलेक्टर ऑफिस काय फार मोठं अंतर नाही, त्या काळामध्ये तुम्ही म्हणताय त्यापेक्षा महायुतीची भगवी लाट आली होती। शाहू महाराजांच्या 220 माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय आणि काल 15 रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिला, याकडे कसं बघताय तुम्ही? त्याच्या आदल्याच दिवशी कोल्हापूरच्या माजी महापौरांनी नगरसेवकांनी जवळजवळ 115 लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला। आता त्यांचा आकडा 200 आहे। एवढ्या वर्षात एवढे नगरसेवक तरी झाले का हा शोध या निमित्ताने घेतला पाहिजे।